सगळ्यात मोठी बातमी जी आहे ती सुरुवातीलाच येते ती म्हणजे बिहारमध्ये राजकीय भूकंप झालेला आहे। भाजपवर नाराज नितीश कुमार राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जाते। बिहारमध्ये भाजपचे सर्व मंत्री राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवणार असल्याची माहिती मिळते। ही मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची लोकशाहीवर। एकीकडे महाराष्ट्र राज्यात जर आपण पाहिला तर मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे, मात्र तिकडे जर आपण पाहिला तर बिहारमध्ये राजकीय भूकंप झालेला आहे। ही मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय। माझ्या बरोबर जोडले गेलेले आहेत माझे सहकारी ऋषी देसाई। ऋषी, नेमकं काय सुरू आहे? महाराष्ट्रात ज्यावेळी नव्या सरकारचा नवा शपथविधी सुरू होता त्याच वेळी राष्ट्रीय राजकारणात एक मोठा भूकंप झाला आणि नितीश कुमार हे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत होते। खरं तर आजच्या दिवसाची सुरुवात ही कालपासूनच झाली होती। आरपी सिंग यांच्या बंडानंतर देशात किंवा राष्ट्रीय राजकारणात सगळं काही आलबेल आहे असं चित्र नव्हतं, कारण आज सकाळी आरजेडी आणि जेडीयूच्या आमदारांची वेगवेगळी बैठक होती आणि त्याच वेळी महत्वाचा जो भाग होता जेडीयू आणि बीजेपी या सरकारमधल्या भाजप आमदारांनी देखील एक मोठी भूमिका घेतली होती। अर्थात हे महाराष्ट्राचा पार्ट 2 होऊ नये म्हणून नितीश कुमारांनी जी खेळी खेळली ती प्रचंड यशस्वी होताना दिसते आणि आता बिहार मधल्या राजकारणात नितीश कुमार यांच्या सोबतीला पारंपरिक विरोधी असणारा जेडीयू येऊ शकतो। अर्थात या सगळ्यात जे ट्विट आहेत या सगळ्यात लालू प्रसाद यादव यांच्या मुलीने केलेले जे ट्विट आहे तेच या सगळ्याचे संकेत मानले जात आहेत आणि बिहार मधल्या राजकीय भूकंपात आता नेमकं पुढे काय होतं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न मानला जातोय। सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या ट्विट दरम्यान भोजपुरी गायक जे खेसारी आहेत त्यांच्या गाण्याचा उल्लेख करून हे ट्विट केलं गेलं आणि तेच ट्विट हे सूचक मानलं जातं। त्यामुळे या क्षणाला जी गणितं येत आहेत त्यानुसार नितीश कुमार हे आरजेडी बरोबर जाऊ शकतात। नितीश कुमार यांचा आरजेडी बरोबर जाणं म्हणजे देशातल्या मोदी विरोधाचा एक प्रबळ चेहरा म्हणून नितीश कुमार येऊ शकतात। तेजस्वी यादव यांनी आता मिळालेले जे अपडेट आहेत त्यानुसार नितीश कुमार हे थोड्याच वेळात राज्यपालांना भेटू शकतात। लालू प्रसाद यादव यांच्या मुलीनं केलेल्या ट्विट नंतर या सगळ्या राजकीय घडामोडी खऱ्या अर्थानं समोर यायला सुरुवात झाली। त्यातली आणखीन एक मोठी अपडेट आहे, जर ही युती होते तर मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार राहू शकतात आणि गृहमंत्री पदावर तेजस्वी यादव लालू प्रसाद यादव यांचा मुलगा हा ते खातं मागण्याची शक्य आहे। नितीश कुमार या क्षणाला भाजपवर नाराज आहे। ही मोठी बातमी असती तरी नितीश कुमारांच्या प्रेमात यावेळेला काँग्रेस पडलंय, लेफ्ट पडलंय, जेडीयू पडलंय। ही जी मोठी गोष्ट आहे ती नितीश कुमारांसाठी अत्यंत महत्वाची मानली जाते। रुबिना, ऋषी, एकूणच जर आपण पाहिलं तो म्हणजे काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी आपल्या आमदाराच्या पाठिंब्याचं पत्र तेजस्वी यांना राबडी निवासस्थानी झालेल्या बैठकीत दिल्याची माहिती जी आहे ती मिळते। हा, नक्कीच या संदर्भातली माहिती अर्थात थोड्याच वेळेला ज्यावेळी पत्रकार परिषद होईल या सगळ्यांची संयुक्त किंवा या पद्धतीनं एकेका पद्धतीनं त्यांच्याकडनं जे बाईट्स येतील त्याच्यावरही माहिती कळेल। पण जनता दल युनायटेड या सगळ्याची जी सुरुवात झाली आहे ती आरपी सिंग यांच्या राजीनाम्यात, जे जेडीयूचे नेते होते त्यांचा राजीनामा झाला आणि एक अख्खा गट जेडीयूतला भाजपसोबत येईल असं वाटत असताना ती जी पूर्ण खेळी नितीश कुमारांनी फिरवली आहे त्यामुळे बिहारच्या राज्याच्या राजकारणात आणि देशातला एक मोठा पर्याय हा समोर आलेला आहे। अर्थात याची कुणकुण ही राष्ट्रीय स्तरावर लागली होती। त्या बातमीचं महत्व कमी करण्यासाठी देखील महाराष्ट्रात शपथविधी केला गेला अशी एक राष्ट्रीय स्तरावर कुणकुण आता वेगळ्या पद्धतीवर सुरू झाली आहे। रुबिना, निश्चितच धन्यवाद ऋषी ताजे अपडेट देण्यासाठी। एकूणच जर आपण पाहिलं तर आता मोठी बातमी जी आहे ती आत्ताच्या क्षणाची आपण लोकशाही न्यूजवर पाहतोय ती म्हणजेच कुठल्याही क्षणी बिहारमध्ये भाजप सरकार जे कोसळण्याची शक्यता वर्तवली जाते। दूसरीकडे ओम प्रकाश तिवारी ज्येष्ठ पत्रकार आपल्या बरोबर जोड़े गेले। तो ओम प्रकाश जी, जिस तरीके से हम देख रहे हैं कि फिलहाल राज्यपाल से नीतीश मिलेंगे और तेजस्वी ने गृह मंत्रालय मांगा, इस प्रकार की जानकारी जो है तो लोकशाही के हाथ लगी है। जी, क्या पूछना क्या चाहते हैं आप? जिस तरीके से अभी बिहार में जो भी भूकंप आया है वो किस तरीके का है? देखिए, जिस समय ये सरकार बनी थी 2020 में जी, उस समय भी भारतीय जनता पार्टी की सीटें ज्यादा थी, नीतीश कुमार की सीटें कम थी। इसके बावजूद नीतीश कुमार को मुख्यमंत्री बनाया गया था और उस समय ये तभी से चर्चा थी कि कभी भी यहाँ राजनीतिक अस्थिरता हो सकती है, क्योंकि नीतीश कुमार के मन में ये बात थी कि हम पर जैसे एहसान किया जा रहा है। सीटें कम होने के बावजूद मुख्यमंत्री बनाया गया। मुख्यमंत्री तो बनना चाहते हैं वो, लेकिन वो कोई एहसान भी रखना नहीं चाहते हैं।
और दूसरी चीज ये कि जो 2024 का गणित सामने रख करके ये राजनीतिक उलटफेर हो रहा है, उसमें आज से ही एक कोई प्रधानमंत्री का चेहरा चाहिए विपक्ष को। ममता बनर्जी फिलहाल किन्हीं कारणों से बहुत सारे करप्शन की साजिश लग रहे हैं, या उसमें दूसरे भी फैक्टर हो सकते हैं। शरद पवार भी अब उस दौड़ से अपने को बाहर मानते हैं, लेकिन नीतीश कुमार चूंकि कई बार मुख्यमंत्री रह चुके हैं, हिंदी बेल्ट से आते हैं, एक सुशासन बाबू के नाम से उनको जाना जाता है, एक सुशासन की छवि उनकी बनी हुई है। तो नरेंद्र मोदी को चुनौती देने के लिए 2024 में जो एक चेहरा चाहिए संयुक्त विपक्ष को, वो संयुक्त विपक्ष नीतीश कुमार में देख पा रहा है जी। इसको लेकर के कांग्रेस, आरजेडी, कम्युनिस्ट पार्टियां सबने मिलकर के जो महागठबंधन बना रखा है, अब वो उसने ऑफर किया है नीतीश कुमार को कि आप 2024 तक मुख्यमंत्री भी रहिए और उसके बाद हम आपको प्रधानमंत्री का भी चेहरा बना करके पेश करेंगे। ये उनके लिए एक बड़ा आकर्षक ऑफर है नीतीश कुमार के लिए, जिसको कि वो टाल नहीं पा रहे हैं। और दूसरी चीज ये कि एक बड़े दल के साथ मुख्यमंत्री के रूप में चलने पर दबाव तो उन पर था ही, तो ये बिना दबाव के मुख्यमंत्री बने रहना चाहते हैं। यही कारण है कि बिहार में भूकंप की जो बात आपने की वो आ रहा है। जी जी, बहुत बहुत शुक्रिया। ओमप्रकाश तिवारी हमारे साथ जुड़े गए थे। एकूणच जर आपण पाहिलं तर आपल्याबरोबर ओमप्रकाश तिवारी जे ते जोडले गेलेले होते। थेट जाऊयात, ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। सर, एकूणच जर आपण पाहिलं तर सध्या बिहारमध्ये जो राजकीय भूकंप झालेला आहे, काय सांगाल? रुबीना, म्हणजे महाराष्ट्रात जसं महाविकास आघाडीचा एक प्रयोग झालेला 2.5 वर्ष सरकार होतं, तिकडे महागठबंधन आधी होतंच। आता इथं म्हणजे इकडे महाविकास आघाडीला भाजपानं धक्का दिला आणि स्वतःचं सरकार आणलं। तिकडे बिहारमध्ये मात्र भाजपाला धक्का देत नितीश कुमार हे तिकडे एक वेगळंच चाणक्य म्हटलं जावं असं एक व्यक्तिमत्व आहे त्या राजकारणातलं। त्यांना राजकीय वारं बरोबर कळतं, तसंच सत्तेची समीकरणं कशी जुळवावी तेही कळतं। त्यामुळे त्यांनी काही दिवसांपासून एक वेगळी भूमिका मांडायला सुरुवात केली, स्वतःच्या वेगळ्या याच्यात गेली। खरं तर त्यांचा पक्ष हा भाजपाचा आधारित सत्तेत आहे, त्यांचं मुख्यमंत्री पद हे त्यांच्याकडे कमी आमदार असूनही भाजपाच्या मदतीनं ते सत्तेत आहेत। मात्र गेले काही दिवस त्यांच्या लक्षात येऊ लागलं, त्यांचे समर्थक जे सांगतात, त्यांच्या नीरज कुमार नावाचे त्यांचा जो पक्ष आहे जनता दल संयुक्त जनता दल, त्याचे प्रवक्ते नीरज कुमार यांनी त्या स्पष्ट शब्दात सांगितलेलं की नितीश कुमारांची प्रतिमा म्हणजे त्यांची एकंदरीत राजकीय प्रभाव हा कमी करण्याचा प्रयत्न होत होता। आरसीपी सिंह नावाचे त्यांचे नेते आहेत, ज्यांना त्यांनी खासदार म्हणून राज्यसभेत पाठवलेलं। तर खरी ठिणगी पहिली पडली ना की आरसीपी सिंह यांना मोदी सरकारमध्ये थेट मंत्री केलं गेलं, नितीश कुमारांना न विचारता। तेव्हापासूनच खरा वाद सुरू होता। आरसीपी सिंह यांची राज्यसभेची कारकीर्द पाहिली, नक्कीच नितीश कुमारांनी त्यांना धक्का दिला, त्यांची पुढची त्यांना खासदारकीची उमेदवारी दिली नाही। त्यामुळे आरसीपी सिंह यांची धुसफूस सुरू झाली। नितीश कुमारांनी आता नुकताच आरोप केला की माझा पक्ष संपवण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे आणि त्यातून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या नेत्यांना एकत्र करत आता जे आज 2 महत्वाच्या बैठकी झाल्यात रुबीना, की एक झाली आहे ती राष्ट्रीय जनता दल ज्यांच्यासोबत पूर्वी महागठबंधन नितीश कुमारांच्या संयुक्त जनता दलाचं होतं, एक त्यांची झाली तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लालू प्रसाद यांचे पुत्र आहेत ते तुम्हाला ठाऊक आहे, आणि दुसरी जी बैठक झाली आहे नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली संयुक्त जनता दलाची, आता राज्यपालांच्या भेटीचाही त्यांनी वेळ मागितलेला आहे। शक्यता अशी सांगितली जाते की हे 2 पक्ष एकत्र आले तर स्वाभाविकच हे बहुमतासाठी बिहारच्या विधानसभेत आवश्यक आकडा आहे, म्हणजे तिकडे 243 ची विधानसभा आहे रुबीना, त्यात 122 जागा बहुमतासाठी आवश्यक आहे। एक तिकडे असं होतं की 2 पक्ष एकत्र आल्यामुळे सत्तेत आलेले, परंतु पहिल्या क्रमांकाचा पक्ष हा राष्ट्रीय जनता दल होता, ज्याचे तेजस्वी यादव सध्या नेते आहेत, त्यांचे 79 सदस्य आमदार आहेत। भाजपाकडे 77, जदयूकडे 75, तर 45 आणि 79 एकत्र आले तरी सुद्धा 124 आमदार होतात आणि 122च्या मॅजिक फिगरच्या पुढे ते बिहार विधानसभेत जातात। काँग्रेसनं आधीच जाहीर केलेलं आहे, त्यांच्याकडे 19 आमदार आहेत काँग्रेसकडे। त्याचबरोबर एक हिंदुस्थानी आवाम मोर्चा, तुम्हाला आठवत असेल एक काही काळ नाव गाजलेलं चिंतनराम मांझी यांचं, त्यांच्या हिंदुस्थानी आवाम मोर्चा त्याचे 4, म्हणजे 19 आणि 4 23 काँग्रेस आणि हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे। अशी जर आणखी त्या
123 सोबत गेले तर 147च्या पुढे या नव्या गठबंधनचा आकडा जातो आणि त्यातून एक मजबूत सरकार तिकडे आकाराला येऊ शकतं. तर कदाचित आपल्याला कळेल की राज्यपालांना भेटून नितीश कुमार नेमकं काय सांगितलं, त्यांच्यासोबत तेजस्वी यादव सुद्धा गेलेले का पाठिंबा देण्यासाठी, हे सर्व काही वेळात स्पष्ट होऊ शकेल. पण आजचा दिवस एकीकडे शिवसेना शिंदे गट, एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांच्या महाराष्ट्रातील युतीचा मंत्रिमंडळ विस्ताराचा म्हणजे एक चांगला दिवस आहे त्यांच्यासाठी. तर दुसरीकडे मात्र बिहारमध्ये कदाचित भाजपाला सत्तेबाहेर करणारा दिवस ठरू शकतो. रुबीना, निश्चितच सर, याच्या आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रात एकीकडे मंत्रिमंडळ विस्तार झालाय, दुसरीकडे जर आपण पाहिलं तर नितीश कुमार एनडीएतून बाहेर पडण्याची पूर्णपणे तयारी जी आहे ती करत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र या सगळ्यातून आजच्या दिवसात बिहारमध्ये भाजपचं किती नुकसान होऊ शकतं? मोठं नुकसान होणं स्वाभाविक आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला की भाजपा हे नेहमी पुढचा विचार करून त्यांचं प्लॅनिंग चालू असतं. म्हणजे 2019ची निवडणूक संपलं ते 2024च्या तयारीला लागतात. हे आपण अनेकदा अनुभवलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रापासून निवडणुका तशाच दूर आहेत 24 मध्ये, परंतु आतापासूनच त्यांची तयारी सुरू दिसते. देशव्यापी किंवा देशातल्या प्रत्येक राज्यात त्या पद्धतीनंच त्यांचं हे चालू असतं. आपल्याला एक लक्षात घेतलं म्हणजे 2024 मध्ये जेव्हा लोकसभेला भाजपा सामोरी जाईल तेव्हा त्यांना नितीश कुमार सोबत नसल्याचा फटका बसणं स्वाभाविक आहे. त्याचा फटका हा बसणार, कारण महागठबंधन एकत्र आल्यामुळे त्याचा परिणाम हा भाजपाच्या मतांवर होणार. कारण भाजपाकडे जाणारी मतं ही नितीश कुमार त्यांची एकत्र गेली असती, ती आता मतं तशा पद्धतीने जाणार नाहीत. त्याचा त्यांना फटका हा बसणारच आहे. त्यामुळे याआधी जसं झालेलं होतं त्यात पुन्हा एक मधल्या काळाची घडामोड तुम्हाला आठवत असेल की रामविलास पासवान यांच्या निधनानंतर त्यांचा लोक जनशक्ती जो पक्ष आहे तो भाजपाच्याच म्हणजे प्रेरणेने म्हटलं तरी चालेल किंवा मदतीनं फुटला. आणि त्याचे रामविलास पासवान यांचे जे चिरंजीव चिराग पासवान यांचा वेगळा गट आणि त्यांचे काका पारसनाथ यांचा वेगळा गट, अशी दोन शकलं त्यांची झाली. जसं महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या बाबतीत ते उदाहरण सातत्यानं सांगितलं जातं. तर तो पक्षही तसा आता म्हणजे विभागला गेलेला आहे. काही प्रमाणात त्याचा प्रभाव कमी झालेला आहे असं म्हटलं तरी चालेल, दोन गटात विखुरल्यामुळे. आता त्यामुळे भाजपासोबत बिहारच्या राजकारणात असणार कोण हा प्रश्न आहे. कारण काँग्रेस भाजपासोबत जाऊ शकत नाहीये. इतर जे पक्ष आहेत, कम्युनिस्ट पक्ष तिकडे प्रबळ आहे. कम्युनिस्ट पक्ष म्हणजे तिकडे बऱ्यापैकी त्यांचे आमदार आहेत, तो त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही, शक्यच नाहीये. त्यामुळे इतर काहीतरी छोटे मोठे पक्ष पुन्हा एकत्र करण्याचा भाजपा नक्की प्रयत्न करेल. परंतु आजची घडामोड आज जे काही होईल त्यातून भाजपाला लोकसभेत 2024ला बिहारमध्ये किती लढाई अडचणीची ठरेल तेही दिसून येणार आहे. एवढं नक्की आहे की भाजपासाठी बिहारमधील वाट खडतर आहे. रुबीना, निश्चितच खूप खूप धन्यवाद. तुळशीदास भोईटे ज्येष्ठ पत्रकार आपल्याबरोबर जोडले गेलेले होते. विजय चोरमारे देखील राजकीय विश्लेषक आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. एकूणच जर आपण पाहिलं तर विजयजी 22 वर्षामध्ये 7 वेळा ते सीएम झालेले आहेत नितीश कुमार. त्यातल्या त्यात त्यांनी 6 वेळा जे ते बीजेपी सोबत जे ते भाजप सोबत ते राहिलेले आहेत. आणि आता पुन्हा एकदा जर आपण पाहिला तर निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच पुन्हा एकदा त्यांनी आपला निर्णय बदललेला आहे. गेल्या काही दिवसात ज्या घडामोडी घडतायत एकूण बिहारच्या राजकारणात आणि दिल्लीच्या राजकारणात ते बघितलं तर नितीश कुमार हे काही वेगळा विचार करू शकतात अशी चिन्ह दिसत होती. म्हणजे यातला मूळ मुद्दा आरसीपी सिंह जे केंद्रीय मंत्री होते ते केंद्रीय मंत्री हा याचं सगळ्याचं मूळ आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. म्हणजे नितीश कुमार यांच्या पक्षाचे खासदार असलेले राज्यसभेचे खासदार असलेले आरसीपी सिंह यांना भारतीय जनता पक्षानं केंद्रात मंत्री केलेलं होतं. ज्यावेळी नितीश कुमार यांच्या पक्षानं जेडीयूनं जाहीर केलेलं होतं की आमचं कुणी केंद्रात मंत्री होणार नाही, असं असताना त्यांच्या या खासदाराला राज्यसभेच्या खासदाराला मंत्री केलेलं होतं केंद्रात भारतीय जनता पक्षानं. आणि मग त्यांची राज्यसभेची मुदत संपल्यानंतर जेडीयूनं त्यांना उमेदवारी दिली नाही, त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तर या आरसीपी सिंह यांच्या माध्यमातून जो जेडीयू आहे नितीश कुमार यांचा पक्ष आहे तो फोडण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करतोय असा नितीश कुमार यांना दाट संशय आलेला होता. आणि आरसीपी सिंह यांना हे बिहारमधले एकनाथ शिंदे बनावेत अशा पद्धतीनं काही प्रयत्न चाललेला होता. आणि हा प्रयत्न नितीश कुमार यांच्या लक्षात आल्यानंतर तो हाणून पाडण्यासाठी त्यांनी एकूण भारतीय जनता पक्षाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली
आणि गेल्या काही दिवसात ज्या दिल्लीत पंतप्रधानांच्या सोबत 3 ते 4 बैठका होणार होत्या वेगवेगळ्या, म्हणजे अगदी राष्ट्रपतींच्या निरोपाचं भोजन असेल किंवा नीती आयोगाच्या संदर्भातली बैठक असेल किंवा आणखी काही 1-2 बैठका होत्या, अशा दिल्लीतल्या कोणत्याही बैठकीला नितीश कुमार उपस्थित राहिले नाहीत. त्यावरून त्यांची नाराजी स्पष्ट दिसत होती. आणि इथं भारतीय जनता पक्षानं काही खेळ करण्याच्या आधी त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवळावा या उद्देशाने नितीश कुमार यांनी खेळ खेळलेला आहे. त्यासाठी त्यांनी काल परवा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. त्यांची राष्ट्रीय जनता दलाशी म्हणजे लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाशी तेजस्वी यादव यांच्याशी चर्चा होती. आता कसं आहे, तेजस्वी यादव यांनाही यापूर्वी एकदा धोका देऊन नितीश कुमार भारतीय जनता पक्षासोबत गेलेले होते, त्यामुळे तो राग होता. पण आता जर नितीश कुमार यांच्या निमित्तानं पुन्हा सत्तेत येणं शक्य असेल तर राष्ट्रीय जनता दल ती संधी सोडणार नाही, कारण बिहार सारख्या राज्यातली ही महत्वाची गोष्ट होती. त्याचबरोबर नितीश कुमार जर भारतीय जनता पक्षापासून बाजूला होत असतील तर तो एकूण देशपातळीवर जी विरोधकांची आघाडी आहे ती देशपातळीवरची विरोधकांची आघाडी मजबूत होण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाविरोधात एक चांगला चेहरा देश पातळीवर विरोधकांना मिळू शकतो. अशा अनेक गोष्टी आहेत. आणि पुन्हा राष्ट्रीय जनता दल असेल किंवा नितीश कुमार यांचा पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल यांच्यात या आधीच्या काही घटना घडामोडी घडल्या असतील, वाद असतील, तरी सुद्धा यांना एकमेकांच्या शिवाय पर्याय नाही. आणि जर भारतीय जनता पक्ष बिहारमधून सत्तेमधून बाजूला जात असेल आणि नितीश कुमार हे भारतीय जनता पक्षापासून बाजूला होत असतील तर काँग्रेस असतील, डावे असतील किंवा राष्ट्रीय जनता दल असतील हे त्यांच्यासोबत जाण्यास त्यांना काही हरकत नाही. यापूर्वीचे त्यांचे जे काही रागलोभ असतील ते याच्या आड येण्याचं कारण नाही. त्यामुळे मला वाटतं नितीश कुमार यांनी भारतीय जनता पक्षाचा डाव उलटवलेला आहे. महाराष्ट्राप्रमाणे जी काही खेळी खेळायचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत होता तो डाव त्यांनी उधळून लावलेला आहे. निश्चितच विजयजी, तुम्ही शेवट एक वाक्य म्हणालात की महाराष्ट्राप्रमाणे त्यांना डाव जो आहे तो उधळून लावायचा होता. मात्र आता जर पाहिलं तर बिहारमध्ये जे काही राजकीय भूकंप जो आहे तो येतोय त्यानंतर भाजपच्या कुठल्याच पक्षश्रेष्ठीने नितीश कुमारांशी बातचीत करण्याचा प्रयत्न केला असेल का? नाही, काल अमित शहा यांनी त्यांच्याशी चर्चा केल्याच्या बातम्या होत्या. म्हणजे वरिष्ठ पातळीवर नितीश कुमार यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. बिहारमधले जे उपमुख्यमंत्री होते भारतीय जनता पक्षाचे त्यांनी सुद्धा नितीश कुमार यांच्याशी चर्चा केलेली आहे. पण मला वाटतं आता हे सगळे या सगळ्या गोष्टी चर्चेच्या पलीकडे गेलेल्या आहेत. या चर्चेतून काही साध्य होणार नाही. गेल्या काही दिवसात जी काही दरी दोन्ही मध्ये वाढत चाललेली आहे, त्यामुळे मला वाटतं अगदी अमित शहा यांनी चर्चा केल्यानंतर सुद्धा नितीश कुमार यांचं मत बदललेलं नाही. यावरून हे सगळं अगदी निर्णायक टप्प्यावर आलेलं आहे. निश्चितच विजयजी, एका सेकंदासाठी फक्त थांबवते, कारण मोठी बातमी आहे ती म्हणजेच भाजपचे सर्व मंत्री आता आपला राजीनामा जो आहे तो राज्यपालांच्या हाती देणार आहेत. बिहारमध्ये राजकीय भूकंप जो आहे तो झालेला आहे. भाजपवर नाराज नितीश कुमार राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जाते. भाजपचे सर्व मंत्री राज्यपालांकडे राजीनामा सोपवणार असल्याची माहिती मिळते. थेट जाऊयात राजकीय विश्लेषक विजय चोरमारे आपल्या सोबत. विजयजी, एक मोठी बातमी जी येते ती म्हणजेच नितीश कुमार राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर भाजपचे सगळे मंत्री जे आहेत ते आता राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवणार असल्याची माहिती मिळते. तर आता 2 गोष्टी आहेत. जर नितीश कुमार यांनी राजीनामा दिला तर आपोआप सगळं सरकार बरखास्त होतं. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी राजीनामा देण्याचा मुद्दा येत नाही. पण आता आधी कोणती घटना घडते हे बघावं लागेल. जर भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी म्हणजे मंत्र्यांनी सगळ्या राजीनामा दिलेले असतील आणि भारतीय जनता पक्ष सरकारमधून बाहेर पडला असेल तर मला वाटतं नितीश कुमार राजीनामा देणार नाहीत. त्यानंतर मला वाटतं राष्ट्रीय जनता दल काँग्रेसचे आमदार त्यांना समर्थनाचं पत्र राज्यपालांकडे देतील आणि नितीश कुमार कंटिन्यू राहू शकतील. आता यातल्या कुठली गोष्ट कुठली घडामोड आधी घडते आणि आता राज्यपाल हे भारतीय जनता पक्षाचेच असल्यामुळं तिथून नितीश कुमार यांना अडचणीत आणण्यासाठी कोणत्या प्रकारच्या खेळी खेळल्या जातात हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे. निश्चित विजयजी, आणखी एक पुन्हा सेकंदासाठी थांबवते ती म्हणजेच बिहारमध्ये नितीश कुमार सरकार कोसळल्याची मोठी बातमी लोकशाहीच्या हाती लागलेली आहे. सूत्रांच्या वतीनं ही माहिती मिळते. बिहारमध्ये नितीश कुमार सरकार कोसळल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांच्या वतीनं मिळते. मोठी बातमी आताच्या क्षणाची आपण पाहतोय. गेल्या अनेक दिवसांपासून बिहारचं वातावरण तापलेलं असतानाच ही मोठी बातमी आहे. भाजप आणि जेडीयू यांच्यामधली दरी पडल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून जी ती सुरू होती. थेट जाऊयात विजय चोरमारे जी आपल्या सोबत आहेत. विजयजी, खरं तर सरकार कोसळल्याची माहितीच आता मिळते.
नाही, सरकार कोसळणं याचा अर्थ दोन पद्धतीनं होतो. एक, भारतीय जनता पक्षानं सरकारमधून बाहेर पडणं म्हणजे सरकार कोसळणं किंवा नितीश कुमार यांनी राजीनामा दिला. तर भारतीय जनता पक्षाचे लोक बाहेर पडले असतील, भारतीय जनता पक्षाची संख्या तिथं 75 आहे, म्हणजे भारतीय जनता पक्ष मोठा पक्ष आहे. पण जर तिथं भारतीय जनता पक्ष बाहेर पडला आणि तिथं जर राष्ट्रीय जनता दलानं नितीश कुमार आणि काँग्रेस किंवा कम्युनिस्ट पार्टी यांनी जर नितीश कुमार यांना समर्थनाचं पत्र राज्यपालांच्याकडे दिलं तरी सरकार कोसळू शकत नाही. म्हणजे भारतीय जनता पक्ष सत्तेतून बाहेर जाऊ शकतो, नितीश कुमार यांचं सरकार त्यांच्या नेतृत्वाखालचं कायम राहू शकतं. तर आता याच राजभवनाच्या पातळीवर किंवा हे जे राजकीय डावपेच आहेत, आधी कुणी राजीनामा द्यायचा आणि कुणी कुणाचा डाव उधळायचा, या संदर्भातल्या खेळी आज दिवसभरात काय होत आहेत आणि त्यात राज्यपाल नेमकी काय भूमिका घेत आहेत यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. अर्थात भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमार यांचं हे सरकार गेलेलं आहे, गेल्यात जमा आहे, हे सकाळपासून स्पष्ट झाले, सकाळपासून ज्या घटना घडामोडी घडत आहेत. पण त्यात नेमकं पुढं काय होणार आहे, कशा पद्धतीनं ही नवी गोष्टी आकारत आहे हे आपल्याला बघावं लागेल. निश्चितच विजयजी, एक प्रश्न जो आहे तो विचारावासा वाटतोय, तो म्हणजे 2014च्या निवडणुकांच्या आधी देखील नितीश कुमारांनी हेच केलं होतं. ते युपीए मध्ये गेले होते. नंतर मग आपण जर पाहिलं 1.5 वर्षात 2019च्या निवडणुकींच्या वेळी पुन्हा 1.5 वर्ष आधी त्यांनी भाजपात जो येतो ते त्यांनी सहभाग घेतला होता. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर पुन्हा 2024च्या निवडणुकांची तयारी जी ती आपल्याला पाहायला मिळते का इथे? कसं आहे, मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं नितीश कुमार यांनी आतापर्यंत वेळोवेळी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय जनता दल असं आपली बाजू बदललेली आहे, खरं आहे. पण आता तिथं पर्याय मुद्दा असा आहे की नितीश कुमार यांना घेतल्याशिवाय राष्ट्रीय जनता दल असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल यापैकी कुणाचंही सरकार सत्तेवर येऊ शकत नाही. नितीश कुमार यांच्याकडे जे काही 45च्या दरम्यान आमदारांचा आकडा आहे तो आकडा बघता त्यांना सोबत घेतल्याशिवाय कुठलीही गोष्ट इथं त्या सरकार सत्तेवर येऊ शकत नाही. अगदी राष्ट्रीय जनता दल सुद्धा म्हणजे राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष हे तिन्ही पक्ष की बिहारची एकूण सामाजिक रचना बघता, त्या पक्षांची एकूण सामाजिक भूमिका बघता आणि एकूण तिथलं एक जातीय समीकरणांचं राजकारण बघता हे पक्ष काँग्रेस असेल काँग्रेस किंवा राष्ट्रीय जनता दल किंवा कम्युनिस्ट हे पक्ष भारतीय जनता पक्षासोबत जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे नितीश कुमार यांना सुद्धा यांच्याशिवाय पर्याय नाही आणि राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस वगैरे नसा नितीश कुमार यांच्याशिवाय पर्याय नाही. आणि अर्थात जर 2024च्या दृष्टीने राजकारण बघायचं तर भारतीय जनता पक्षापासून नितीश कुमार वेगळं होणं यासाठी विरोधकांचा प्रयत्न राहील. निश्चितच एकूणच जर पाहिलं तर पुन्हा एका सेकंदासाठी थांबवते कारण मोठी बातमी आपल्याकडे येते. पाठिंबा पत्रावर विरोधकांच्या सह्या. नितीश कुमार 4 वाजता राज्यपालांची भेट जी आहे ती घेणार आहे. आरजेडी काँग्रेस डाव्यांचा नितीश कुमार यांना पाठिंबा, ही मोठी बातमी आताच्या क्षणाची आपण पाहतोय. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर जेडीयूची बैठक जी आहे ती संपलेली आहे. थेट जाऊयात, राजकीय विश्लेषक आपल्या बरोबर आहेत. विजयजी, एकूणच जर आपण पाहिलं तर याआधी आरसीपी सिंग यांच्या बहाण्यानं भाजपला जेडीयू मध्ये बंडखोरी करायची होती असा आरोप जो आहे तो वारंवार जो आहे तो केला जात होता. तोच आरसीपी सिंह यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षानं जो काही खेळ केला त्याचीच प्रतिक्रिया म्हणून हे सगळं इथं त्यांचं गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजे आरसीपी सिंह यांच्या माध्यमातून बिहारमध्ये एक एकनाथ शिंदे उभा करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षानं केला. पण नितीश कुमार म्हणजे उद्धव ठाकरे नव्हेत. नितीश कुमार हे 6 दशकाहून अधिक काळ राजकारणात सक्रिय असलेले राजकीय नेते आहेत. खूप राजकारणातले असे ते मजबूत आणि मुत्सद्दी खेळाडू आहेत. त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्यासारखे गाफील राजकारण करणारे राजकारणी ते नाहीत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा हा डाव ओळखून त्यांनी त्यांच्या आधी आपल्या बाजूनच पावलं टाकलेले आहेत आणि भारतीय जनता पक्षानं काही घोळ करण्याआधीच त्यांनी काँग्रेस असेल, राष्ट्रीय जनता दल असेल यांच्याशी गेल्या काही दिवसात संवाद वाढवून, संपर्क वाढवून आपली सत्ता राहील याची व्यवस्था केलेली आहे. मला वाटतं त्यामुळं त्यांच्या म्हणजे भारतीय जनता पक्ष सत्तेमधून बाहेर पडला. भाजप आणि नितीश कुमार यांचं हे सरकार कोसळलं तरी नितीश कुमार यांचा पक्ष, राष्ट्रीय जनता दल, कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेस यांच्यासोबत सत्तेत राहू शकतो. आणि मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं जर भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी राजीनामा दिले तर नितीश कुमार राजीनामे न देता या राष्ट्रीय जनता दल आणि इतर नेत्या आमदारांच्या आता तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने यांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना देतील आणि बहुमत आपल्याकडे आहे की हे सिद्ध करतील. आणि हवं तर राज्यपाल त्यांना विधिमंडळात, विधानसभेत बहुमत सिद्ध करायचं आवाहन करतील.
मात्र यांचं जर आपण बलाबल एकूण पाहिलं तर आरजेडीकडे जर आपण पाहिलं तर सध्या 79 आमदार आहेत, तर दुसरीकडे जेडीयूकडे 45 आहेत. आपण जर पाहिलं तर 124च्या आसपासचा हा आकडा होतोय. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर युती जर झाली तर समजा एकूण सगळे मिळून जे ते 155 यांच्याकडे आमदार होतील. आणि एकूणच जर आपण पाहिलं तर यांचं बलाबल कसं निघेल? भारतीय जनता पक्ष बाहेर पडला तर नितीश कुमार यांच्या बाजूनं मजबूत बहुमत आहे. कारण भारतीय जनता पक्षापेक्षा आरजेडीचे 4 आमदार जास्त आहेत. शिवाय काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष यांनाही ते सोबत घेतील. आणि मला वाटतं भारतीय जनता पक्षाविरोधातली एक मजबूत आघाडी म्हणजे भविष्यात जे 2024च्या पार्श्वभूमीवर देशाच्या पातळीवर जे राजकारण घडणार आहे त्याची एक मिनी आवृत्ती बिहारमध्ये आपल्याला बघायला मिळेल. माझा एक हा प्रश्न असणार आहे, तो म्हणजे असा, एकीकडे महाराष्ट्रात त्यांनी सत्ता स्थापन केलेली आहे, मंत्र्यांनी शपथ देखील आज घेतलेली आहे. मात्र या सगळ्यांचा बिहारमध्ये जर आपण पाहिलं तर एक वेगळं जर सध्या आजच्या घडामोडी पाहिल्या, महाराष्ट्रासाठी आज चांगला दिवस आहे. मात्र दुसरीकडे जर आपण पाहिलं तर बिहार हा भाजपासाठी खूप मोठा दिवस जो आहे तो बिहारमध्ये ठरू शकतो. या सगळ्यांचा परिणाम देश पातळीवर भाजपचं नुकसान किती होईल? भाजपचं नुकसान खूप मोठं नुकसान होणार आहे. कारण महाराष्ट्रात सत्ता स्थापन झालेली आहे. सत्ता स्थापन झालेली असली तरी सुद्धा महाराष्ट्रात जर पूर्ण शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची पूर्ण शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आले तर त्यांची बेरीज लोकसभेच्या जागांची 35-40 पर्यंत जाऊ शकते. जर उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोबत नसेल तर भारतीय जनता पक्ष केवळ एकनाथ शिंदे यांच्या गटाला सोबत घेऊन फार मोठ्या जागा लोकसभेला मिळवू शकत नाही. त्यामुळे इथलं नुकसान मोठं आहेच ऑलरेडी. दुसरीकडे बिहारमध्ये जर नितीश कुमार त्यांच्यापासून बाजूला झाले तर तिथं सुद्धा त्यांचं मोठं नुकसान होईल. आणि स्वाभाविकपणे बिहारचा परिणाम शेजारच्या राज्यावर उत्तर प्रदेशावर सुद्धा होऊ शकतो. उत्तर प्रदेश एक मोठं राज्य आहे, तिथं सुद्धा मोठा काही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा भाजपला त्याचा फटका बसू शकतो. आणि स्वाभाविकपणे नितीश कुमार यांच्यासारखा एक मोठा नेता विरोधकांच्या आघाडीकडे आल्यावर विरोधकांचं एक मनोबल उंचावू शकतं. आणि नितीश कुमार यांच्यासारखा नेता सोबत आल्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासारखा एकेखोर नेत्या ज्या विरोधकांच्या आघाडीबरोबर राहून स्वतःच्या अहंकाराचं राजकारण करतात त्यांचा सुद्धा अहंकार थोडा कमी होऊ शकतो आणि त्या इथं विरोधकांच्या बरोबर अधिक समजूतदारीनं येऊ शकतात. मला वाटतं याचा निश्चित भारतीय जनता पक्षाला 2024च्या राजकारणात मोठा म्हणजे फटका, जे काय 450-400च्या गमजा भारतीय जनता पक्ष मारतोय किंवा 300च्या पुढे जाण्याच्या काही त्याच्या महत्वाकांक्षा आहेत त्या महत्वाकांक्षांना ब्रेक लागू शकतो. निश्चित. खूप खूप धन्यवाद विजय चोरमारे, राजकीय विश्लेषक आपल्या बरोबर जोडले गेलेले होते. अशोक पांडे ज्येष्ठ पत्रकार जे आहेत ते आपल्या बरोबर जोडले गेले. अशोक जी, आपका स्वागत है लोकशाही में. हर चुनाव से पहले नीतीश जी अपनी सियासी भूमिका जो है तो बदल देते हैं. बिल्कुल. देखिए, अगर बात करें बिहार की तो बिहार देखिए हमेशा से राज्य देश का एक ऐसा राज्य रहा है जहां पर माना जाता है कि राजनीति वहीं से शुरू होती है. और अगर बात करें जिस तरह से बनते जा रहे हैं खासतौर से बिहार में और जिस तरह से इस्तीफा देने की बात सामने आ रही है, ये दिखा रहा है कि कहीं ना कहीं पर अब जेडीयू का जो है समर्थन जो है एक दूसरे पार्टी जो है एक दूसरे के साथ करने के लिए तैयार हो चुकी है. अब देखना ये जिस तरह से पहले बीजेपी के साथ और अब पक्ष जो विपक्ष थे उनके साथ में हाथ मिलाने की बात जो सामने की जा रही है, आगामी चुनाव को लेकर किस तरह के नतीजे वहां देखने को मिलते हैं. क्योंकि देखिए लगातार जो है राज्य में, देश में अगर बात करें तो अलग अलग राज्यों में जिस तरह से बीजेपी का कद बढ़ता हुआ दिखाई दे रहा है, और कहीं ना कहीं राजनीति में हमेशा से ही ये बात मानी जाती है कि आपको प्राथमिकता मिलनी चाहिए. लेकिन जिस तरह की उम्मीदें खास तौर से नीतीश कुमार कर रहे थे वो उनको नहीं मिलने की वजह से नाराजगी के चलते उन्होंने ये कदम उठाया है. जी जी, बहुत बहुत शुक्रिया अशोक पांडे, राजकीय विश्लेषक आपल्या बरोबर जोडले गेलेले होते. एकूणच जर आपण पाहिली तर आता आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी जी आहे ती आपण लोकशाहीवर पाहतो. याचे देखील प्रत्येक अपडेट्स येते लोकशाही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. कारण आपण पाहतोय बिहारमध्ये राजकीय भूकंप झालेला आहे. भाजपवर नाराज नितीश कुमार राजीनामा देण्याची शक्यता आहे. तर बिहारमध्ये भाजपचे सर्व मंत्री राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपवणार असल्याची माहिती मिळते. यावरच लोकशाहीची नजर असणार आहे.